मुंडे यांच्या संदर्भातली पुढची बातमी आहे। मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव बघायला मिळते। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात आलेलं आहे। दंडाधिकारी कोर्टाने करुणा यांचे धनंजय मुंडेंविरोधातील आरोप अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं। करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये भत्ता देण्याचा कोर्टाने आदेश दिलेले आहेत। 21 मार्च पर्यंत सुनावणी ही स्थगित करण्यात आली आहे। तर करुणा शर्मा मुंडे यांना रिप्लाय फाईल करण्यासाठी कोर्टाने मुदत दिलेली आहे। तर मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते। मुंडेंवरती होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे। काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही। जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत। अजितदादांनी राजीनामा दिला होता, पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय, नाही, तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी आहे। राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी न्याय आणि इतरांना वेगळा न्याय, हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे, तो दिसतोय। आपण बघितलं असेल, चहा पारानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय, म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार। तर या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंबाबत करुणा मुंडेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। 100% जाव लागेल, राजीनामा झालेला आहे। मी आता पण बोलते, 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून ठेवलेला आहे अजितदादांकडून। पण बस हेच आहे की लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे। क्योंकि आज धनंजय मुंडे मोठा नेता आहे, त्यांच्या वक्तव्य त्यांच्या भाषण सगळं पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना। तो आज ते एक खूप मोठा फिगर आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्यासारखा कोणी नाही आहे। तो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न 100% पक्ष करतील। तर इकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी गदारोळ केलेला आहे। शोक प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते दानवेंनी हा मुद्दा उपस्थित केलाय। यावरती कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं सीएम फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर करायला पाहिजे होता। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो, त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील।